आपल्या सर्वांना चाट तर खूप आवडतात. चाटसोबत जी हिरवी चटणी सर्व केली जाते ती हिरवी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी. ती चटणी आज आपण बनवणार आहोत. ही चटणी बनवून तुम्ही वेगवेगळे चाट एन्जॉय करू शकता. सँडविच, कटलेट, टोस्ट अशा बऱ्याच चाटसाठी ही चटणी वापरली जाते. पण आपण ही चटणी जेव्हा घरी बनवतो त्यावेळी ती थोड्या वेळात काळी पडते, त्याला पाणी सुटतं. हे होऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी पुदिन्याची पाने आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला समप्रमाणातच घ्यायचं आहे. आता ही कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते. आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेते. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण चाटसाठीची चटणी थोडी तिखटच असते. आता यामध्ये मी थोडं आलं घालून घेते. आलं आपल्याला साल काढून मगच यामध्ये घालायचं आहे. त्याबरोबर 1 चमचे जिरे, अर्धा चमचा हिंगपूड. हिंगपूड घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण चव छान येते म्हणून मी घालते. त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा भरून चाट मसाला. चाट मसाला नक्की घाला, कारण ही चटणी आपण चाटसाठीच वापरणार आहोत. चाट मसाल्यामुळे ही चटणी खूप छान लागते. आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा भरून फुटाण्याची डाळ घालून घेऊया. यानेच आपली चटणी दाटसर होते आणि चटणीला पाणी सुटत नाही. त्यामुळे आपल्याला फुटाण्याची डाळ घालायची आहे. जर फुटाण्याची डाळ नसेल तर बारीक शेव किंवा बुंदीही वापरू शकता. आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेते. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 4 ते 5 बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि याला बारीक असं करून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून घेऊया आणि याची बारीक अशी पेस्ट आपण करून घेऊया. चटणी करताना आपल्याला यामध्ये बर्फाचे खडे घालायचेच आहेत, कारण ज्यावेळी आपण मिक्सर चालू करतो त्यावेळी ती गरम होते आणि हीटमुळे आपली चटणी काळी पडते. म्हणून हीट मेंटेन करण्यासाठी आपल्याला यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत. तसंच मिक्सर आपल्याला एकसारखं न चालू ठेवता चालू बंद करून ही चटणी करून घ्यायची आहे. आता हे थोडं फिरवून झालेलं आहे. आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी घालून घेते आणि याला बारीक वाटून घेते. परत आपल्याला मिक्सर एकसारखं चालू न ठेवता चालू बंद करून ही चटणी करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं मिक्सर गरम होणार नाही आणि त्यामुळे आपली चटणी काळी पडणार नाही. कोणतीही चटणी, हिरवी चटणी करताना ही टिप तुम्ही नक्की वापरा. एकसारखं जर मिक्सर चालू ठेवलं की मिक्सर गरम होतं आणि त्यामुळे त्या चटणीला हीट लागते आणि ती चटणी काळी पडते. त्यामुळे आपल्याला पल्स मोडवरतीच ही चटणी करून घ्यायची आहे. ही आपली चटणी तयार झालेली आहे. आता ही मी काढून दाखवते. या इथे तुम्ही बघू शकता हिरवीगार अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम दाटसर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. रंगही किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. अशी चटणी बनवून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरीही ही चटणी 8 दिवस आरामात टिकते. अशी चटणी बनवून तुम्ही वेगवेगळ्या चाटचा आस्वाद घेऊ शकता. मी सांगितलेले सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही ही चटणी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.